नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव संतोष बालासाहेब पवार, वाटूर फाटा, तालुका परतूर, जिल्हा जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी एक रिक्षा चालवतो आणि माझ्याकडं 8 चक्की पण आहे, ती मी चालवतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 25 डिसेंबर 2004 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा किंवा नाममंत्र घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? भक्ती साधना म्हणजे असं काही विशेष नव्हतं. आणि जे शिर्डीचे साईबाबा आहे त्यांचं जे ब्रीद वाक्य होतं, सबका मालिक एक आहे, ते ब्रीद वाक्य मला खूप आवडायचं. आणि विशेष अशी भक्ती साधना दुसरी काही करत नव्हतो. मी कमीत कमी 9 वर्ष गणपतीची साधना केली. गणपती बसविणे, त्यांची वर्गणी जमा करणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या मी. ज्यावेळेस संध्याकाळी हे लोक काय करायचे की आरती वगैरे झाली की त्याच्यानंतर 9-10 वाजता पत्ते वगैरे खेळायचे त्या गणपतीपाशी. पण माझ्या मनातसुद्धा या भावना यायच्या की बघा, गणपती जे एक महत्त्वाचं स्थान दिलं जातं याला. आणि त्या ठिकाणी बघा तुम्ही की संध्याकाळी पत्ते खेळणं आणि DJ वगैरे लावणं, दारू पिणं, ह्या सगळ्या गोष्टी मला आवडत नव्हत्या. मी असा विचार करायचो की हीच भक्ती आहे का? ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात की आजपा जप उलट प्राणाचा, तिथे मनाचा निर्धार वासे. जर आजपा हा आजपा आहे काय, ह्या गोष्टीवर माझं प्रश्नचिन्ह होतं. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर म्हणतात की 4 वेद जाण साई शास्त्र कारण, 18 पुराण हरीशी गाती. मग काय गाती? हरीशी काय गाती? मग ह्या गोष्टीचा मला खूप प्रश्न पडायचा. त्याच्यानंतर माऊलीनं, ज्यांना आपण आराध्य स्थान मानतो, मुक्ताबाईला सांगताना त्यांनी सनद या ग्रंथामध्ये स्वतः सांगितलेलं आहे की ते ज्ञान, ते गुहे ज्ञान नामदेवाला दिले आणि कबीराने कथिले 4 युगी. मग कबीर कोण, ह्या प्रश्नाचे मला उत्तर मिळत नव्हते. पण ज्यावेळेस माझा मित्र मला हे सांगितलं, या गोष्टी सगळ्या सांगितल्या, क्लिअर सांगितल्या की बघ, ही भक्ती वेगळी असती, काही मंत्र असतात, तू काय कर, संत रामपालजी महाराजांचं सत्संग बघ आणि समजून घे. मी म्हटलं बाबा मला काय समजणार आहे त्या गोष्टी. मग तो मला CD आहे माझ्याकडं, तू CD बघ. मग त्याच्यानंतर मी काय केलं, ती CD बघितली. त्यांनी सृष्टीची रचना सांगितली. आणि रामपालजी महाराज हे कबीरपंथी आहेत. रामपालजी महाराजाचे जे साहित्य होते, जे मला ते माझ्या मित्रांनी दिले आणि मी ते वाचले. जशी त्यावेळेस परिभाषा प्रभू की ह्या ग्रंथ होता. त्याच्यानंतर गैरी नजर गीता. मला पुस्तक वाचण्याची आवड नव्हती, मला बिलकुलही आवड नव्हती. परंतु मी ज्यावेळेस ती ग्रंथ वाचायला सुरुवात केली आणि त्यावेळेस त्याचा शेवट केला, त्यावेळेस माझी आत्मजागृती झाली की मला हे कळालं की आपला जो जन्म झालेला आहे हा जन्म फक्त मोक्षासाठी झालेला आहे. आणि तोच ज्ञानेश्वरांनी सांगितला होता की आजपा जप उलट प्राणाचा, तिथे मनाचा निर्धार असो. त्या गोष्टीवर मी पक्क झालो. आणि त्याच्यानंतर मला कळालं की कबीराने हे 4 युगामध्ये येऊन सांगितलेले. मग ज्यावेळेस मी ऐकलं की अरे हे जाती कशा निर्माण झाल्या, हिंदू वेगळा, मुसलमान वेगळा, एक देवाला बसतो, आणि हे सगळे जाती वेगवेगळे देव कसे, कुठंतरी जर सबका मालिक एक आहे, जे साईबाबांना सांगितलं होतं की सबका मालिक एक आहे, मग सबका मालिक एक आहे कोण? मग त्यावेळेस मला कळालं की कबीर जे आहेत हे सगळ्या ग्रंथात आहे, वेदात आहे. वेदानं सुद्धा सांगितलं, जसं माऊली म्हणले की 4 वेद जाण साई शास्त्र कारण, 18 पुराण हरीशी गाती. आणि वेदसुद्धा स्वतः शेवट सांगतायत की न येती. म्हणजे आम्ही जे ज्ञान सांगायलो हे पूर्ण नाही आहे, हे ज्ञान पूर्ण नाही आहे, याच्या पुढं काहीतरी आहे. आणि मग त्याचा मी जो सगळ्या गोष्टी बघितल्या की मला आत्मज्ञान झालं की परमात्मा सद्गुरू रामपालजी महाराज हे पूर्ण गुरु आहेत. आणि हे तत्त्वज्ञान, जे गुहे ज्ञान, जे नामदेवाला लादलेलं होतं, ते आता कबीर परंपरामध्ये आता सध्या बसलेले संत रामपालजी महाराजाजवळ आहे. आणि मी नंतर रामपालजी महाराजाजवळ गेलो आणि त्यांची शरण घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की गुह्यतम गुह्यज्ञान हे जसं नामदेवाला मिळालं, तेच ज्ञान संत रामपालजी महाराज आज समाज बांधवाला देत आहेत. आणि ते ज्ञान तुम्ही ऐकलं, त्या ज्ञानाचं तुम्ही अनुग्रह घेतला. तर या अनुग्रहातून किंवा या नामदीक्षेतनं आपल्याला व आपल्या परिवाराला काय सुखप्राप्ती किंवा काय लाभप्राप्ती झाली? हे बा सरजी, मला तर खूप हे तत्त्वज्ञान जेव्हापासून मिळालं त्यावेळेसून सगळ्यात मोठा जो लाभ मिळाला आहे मला, हे मोक्षप्राप्तीचा मला मार्ग मिळाला. आणि ह्या साधनेमधूनच माझा मोक्ष, जसा नामदेवचा मोक्ष झाला, जसा मीराबाईचा झाला, जसा अजून काही असे भरपूर काही महापुरुष आहे की त्यांचा हा मोक्ष ह्याच भक्तीतून झाला. त्यांचेसुद्धा प्रमाण आम्ही ह्या पुस्तकामध्ये वाचले की त्यांनीसुद्धा प्रमाण दिलेले की तोच आजपा जप आहे, जे त्याला सतनाम म्हणतात. आणि त्या आजपा जपला जपल्यानंतर आपला पूर्ण मोक्ष होईल याची मला खात्री झाली.
त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर मला खूप अडचणी आल्या. मी परमात्माला ज्यावेळेस माझ्या मनातून काही गोष्टी सांगितल्या त्या परमात्मानं, कारण परमात्मा सगळं काही बघत असतो, त्याचे सगळे जे कॅमेरे आपल्यावर लागलेले असतात, कारण आपली ही भक्तीच तशी, याला सद्भक्ती मानलं जातं. जसं मी खूप अडचणीत होतो, पैसे आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीत होतो. मग मी रामपालजी महाराज, संत रामपालजी महाराजाला प्रार्थना केली की परमात्मा मला काही गोष्टीचा दानधर्मही करायचा आहे, पण माझी तेवढी अवकात नाही, माझी तेवढी पोस्ट नाही. तर परमात्मानं माझ्या पासबुकमध्ये बँकेमध्ये जे 6,000 रुपये होते माझ्यावाले, तर त्याचे 22,000 रुपये झाले. तर ह्या गोष्टीचं मी प्रमाण पण देऊ शकतो. हे पहा, एंट्री झालेली आहे, 22,000ची एंट्री झालेली आहे. सर, आपण जे सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती देतात, त्या सद्भक्तीच्या जोरावर मनुष्य समाजाला नाना प्रकारचे लाभ प्राप्त होतात आणि एक आत्मकल्याणाचा मार्ग मिळतो. तर ह्या आत्मकल्याणाच्या मार्गातनं किंवा या लाभापोटी आपण आपले जे अन्य भक्त समाज आहे किंवा जो श्रोतावर्ग आहे, आपली संगत आहे, आपला मित्रपरिवार आहे, या सर्वांसाठी काय संदेश देऊ इच्छिता? माझं भक्तांना एकच म्हणणं आहे, आणि जेणेकरून महाराष्ट्राचे जे वारकरी संप्रदायांचे लोक आहेत, यांनी हे ज्ञान समजून घ्यावं. हे महाराज सांगतायत का, हे पूर्ण गुरु आहेत. जे पूर्ण गुरु आहे तुम्हाला दिसून याच्यामध्ये की ज्ञानेश्वरांनी स्वतः सांगितलेलं आहे. मी कळकळीची विनंती करतो की ज्ञानेश्वराने सुद्धा, कबीराने 4 युगामध्ये हे ज्ञान सांगितलेलं आहे, असं स्वतः मुक्ताबाईला सांगितलेलं आहे. पण त्यावेळेस त्याने उघड केलं नाही स्वतः, कारण मुक्ताबाईला सुद्धा त्याने निवृत्तीनाथाची शपथ दिली होती की तुला आण निवृत्ताची, आणि हे गुप्त ठेव आपणापाशी, हे स्वतःपाशी तू. आणि त्याचा टाईम असतो, मोक्षाचा मार्गाचा दरवाजा खुलण्याचा टाईम असतो. आज तो मोक्षाचा दरवाजा खुललेला आहे. माझ्या मित्रांना, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मी एकच विनंती करतो की तुम्ही या सद्गुरू रामपालजी महाराजांचं सत्संग ऐका, माझी कळकळीची विनंती आहे. आणि तुम्ही हे सगळं समजून घ्या, हे ज्ञान समजून घ्या. बाकी माझी एवढीच प्रार्थना आहे. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह किंवा नामदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? भरपूर चॅनलवर आता संत रामपालजी महाराजांचं सत्संग सुरू झालेलं आहे, आणि प्रत्येक सत्संग तुम्ही बघताना खाली नंबर चालतात, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही नामदीक्षा घेऊ शकता. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान स्थळ आहेत आणि तुम्हाला फ्री मिळणार, तुम्हाला कुठलाही चार्ज लागणार नाही. तुम्ही या आणि तुमचं आत्मकल्याण करून घ्या, एवढीच मी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. शुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagatgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.